गेल्या 2 वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेत। कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नसलेल्या नवीन कंपन्यांना कोरोना काळात बीएमसीने कंत्राट दिल्याची माहिती समोर आली आहे। कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत आणि या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी, त्यांचे नियमबाह्य पद्धतीने झालेले कामाचे वाटप हे सारे चौकशीच्या फेऱ्यामध्ये आणले जाणार आहे आणि यात दहिसर इथल्या जमिनीचा व्यवहार तसंच कार्यालयातील अधिकारी आणि राजकारण्यांशी कथित संबंध असलेल्या विक्रेत्यांकडून उपकरणे, औषध आणि ऑक्सिजन खरेदी प्रकरणांची देखील चौकशी करण्यात येणार आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। एसआरए घोटाळ्यातील तुरुंगात असलेला आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय। किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत ट्विट करत सोमय्या यांनी ही माहिती दिली आहे। तर सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। एसआरए घोटाळ्यातील तुरुंगात असलेला आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। तर किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत देखील त्यांनी ट्विट केलेली आहे आणि त्या संदर्भात माहिती दिली आहे। दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सख्खे शेजारी आहेत। दोघांनी असे आणखीन पण एसआरए घोटाळे केले आहेत। चंद्रकांत चव्हाण जेलमध्ये आहेत